नमस्कार. ही डिश बघून तुम्हाला अंदाज आला असेल की मी नक्की काय बनवलं आहे. फरसाण, कांदा, रस्सा घालून. अगदी बरोबर. तर इथे बघा मी काय बनवलं तुम्हाला समजेल. इथे आता रविवारी आम्ही चिकन बनवलं होतं. आता ही संध्याकाळी म्हणजे रात्रीची वेळ आहे. तर इथे हा चिकनचा रस्सा आहे. आता आमच्याकडे फरसाणही होतं. तर फरसाण आणि कांदा तर आपल्याकडेच असतो. ते बघितल्यावर म्हटलं आपण काहीतरी याच्यापासून बनवूया. तर आमच्याकडे चिकनची तर्री होती आणि हे सुक्कं चिकन आहे. हे बोनलेस चिकन असतं ना, म्हणजे ज्याला आपण चिकनचे बाव म्हणतो, हे असे चिकनचे बाव घेतलेले आहेत. हा कांदा कापलेला आहे. फरसाण तर आहेच आहे. हे बघा, आता मी हे काय केलं, एका डिशमध्ये थोडंसं फरसाण घेतलं आणि थोडंसं ठेवलं मी. हे पहा, हे फरसाण झालं घेऊन. मग त्याच्यामध्ये जे सुक्कं चिकन होतं ना, म्हणजे बोनलेस सुक्कं चिकन आणि त्याचा मसाला असं हे चिकन घेतलेलं आहे. ते मी चिकन असं हाताने पिंजून घेतलेलं आहे. बघा, त्याचे रेषा दिसत आहेत. तर अशा पद्धतीने काय केलं, हा जो चिकनचा रस्सा आहे, मस्तपैकी याला ना तर्री आली होती, कट आला होता. तर हा थोडा चिकनचा रस्सा आणि त्याच्यावरची जी तर्री होती, कट होता, तो मी वाटीमध्ये बघा घेतला. हा हे बघा, अशा पद्धतीने मला जितका लागेल तितका मी हा रस्सा आणि तो त्याचा कट वरचा घेतलेला आहे. बाजूला लागलेलं होतं वाटलं, ते मी स्वच्छ केलं. म्हणजे आम्ही ना चिकन असलं अशा पद्धतीने रस्सा पण बनवतो आणि सुक्कं बनवतो, सुक्कं चिकन पण सुद्धा बनवतो. आता त्याच्यावर झाकण मारून ठेवलेलं आहे. आता आमचं हे रात्रीचं जेवण तयार झालं होतं. फक्त मला थोडंसं जरा काहीतरी वेगळं करून खायचं होतं. फरसाणही दिसलं होतं. म्हटलं चला आपण करून टाकूया. तर इथे तुमच्या आता लक्षात आलं असेल, मी इथे मिसळ बनवली. आजपर्यंत आपण मिसळ खाल्ली होती, ती कसली मुगाची असते, मटकीची असते. काही ठिकाणी मिश्र कडधान्य वापरतात, तर काही ठिकाणी फक्त वाटाण्याची उसळ वापरतात. पण इथे मी एक नॉनव्हेज मिसळ बनवली आहे, चिकन मिसळ. आता पाव नव्हता, आमच्याकडे भाकरी होती. पण खरं सांगू का, मी अशा पद्धतीने ही मिसळ, आपलं बोनलेस म्हणजे सुक्कं चिकन, त्याच्यामध्ये फरसाण, कांदा वगैरे घालून अशा पद्धतीने मी ही मिसळ तयार घेतली. आणि तो रश्शाचा कट असतो, तो रस्सा घेतला. आणि ही मला मिरचीनं खायला खूप आवडते. मी नुसती ही मिरची खाते. झणझण तसं नव्हतं, पण मीडियम तिखट होतं. हे बघा, वरून मी कांदा घेतला आणि अशा प्रकारे आपली झटपट रेडीमेड चिकन मिसळ तयार झालेली आहे. रस्सा तयार होता, घरात फरसाण होतं, चिकनसुद्धा सुक्कं होतं. त्याची फक्त प्लेटिंग केली आणि झटपट असं चिकन मिसळ आपली तयार झालेली आहे. तर आता ती चिकन मिसळ बघा मी इथे ठेवली आहे. हे बघा, चमचा घेते. मिसळ खायची म्हणजे जरा चमचा तर हवाच ना. तर मी चमचा घेतला आणि खरं सांगू, जेव्हा मी ही मिसळ खाल्ली, खूपच मला आवडली. याची चव खूपच छान होती. आमचा आहान आहे ना, त्याला असं चटपटीत खायला आवडतं. तो सुद्धा माझ्यासोबत खायला आला. तर अशी ही आपली झटपट अशी रेडीमेड चिकन मिसळ तयार झालेली आहे. बघा, आता ही अशी आपली चिकन मिसळ तुम्हाला, आणि वरूनसुद्धा बघा असं छान कट असा त्याच्यावर ओतलेला आहे चमचाभर. अशी ही मिसळ रात्रीच्या जेवणाला खाऊन मी फस्त केली. चिकन मिसळ तयार आहे. नमस्कार. आज सोमवार, तर संडेला मी काही केस धुतले नव्हते, तर आज सोमवार धुतली केस, त्यामुळे केस जरा ओढली आहेत. आणि काल रविवारी आपला एक व्हिडिओ झाला. आज सोमवार म्हणजे आपल्या मुलांची यांची परीक्षा सुरू झालेली आहे. त्यांचा अभ्यास तर झाला आहे. आज त्यांचा पहिलाच पेपर आहे इंग्लिशचा, इंग्लिश लिटरेचर.
त्यांना सांगितलं आहे पेपर चांगला सोडवा, सगळे प्रश्न उत्तरं नीट सोडवा, घाई करू नका. बघूया आता त्यांना कसं काय जमतं ते. देवाकडे प्रार्थना करूया की त्यांना सगळा पेपर चांगला जाऊ दे. तर आता सकाळ झालेली आहे. सकाळी आता जाते मी नाश्ता करायला. बघूया आज मम्मीने फोडणीचा भात केलाय. चला, आज केस एकदमच ओली ओली झाले. केस धुतल्यामुळे त्यामुळे असे दिसत आहेत, पिंजरल्यासारखे. आता परीक्षा आहे त्यांची, सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत काहीतरी परीक्षा आहे. एक मिनिट, यांचं टाइम टेबल दाखवते तुम्हाला. ह्यांचं टाइम टेबल आहे म्हणजे सकाळी 8 ते 8:45 इंग्लिश लिटरेचरचा पेपर आहे. म्हणजे हा बघा, हा पेपर आहे आज 23 तारीख ना, 23/9/2024 मंडे 8 ते 8:45 AM इंग्लिश लिटरेचर. म्हणजे आज त्यांचा इंग्लिश लिटरेचरचा पहिला पेपर आहे 8 ते 8:45. मग थोडा वेळ त्यांची शाळा असेल आणि मग सोडतील त्यांना 10 वाजता. चला, चहा पाणी नाश्ता करूया. हे बघा, इथे आहे हा फोडणीचा भात आणि इथे आहे ही साबुदाणा खिचडी तिखट बनवलेली आहे. रोज आपण उपवासाला बनवतो तशी बनवलेली नाही आहे, जरा वेगळ्या पद्धतीने ही साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. पातेले घासायला दिल्यामुळे जरा आम्ही डब्यातून असं काढून घेतलेलं आहे. आता मी थोडं हा राईस आणि थोडी साबुदाणा खिचडी अर्धा घेऊन थोडा नाश्ता करते. हे बघा, असा मी भात घेतलेला फोडणीचा हातासाठी नाश्ता करायला. मंगल मावशी चालल्या भांडी घासून चालल्या आहे. हे बघा, थोडासा भात माझा खाऊन झाला नाश्त्याला. थोडासा फोडणीचा भात पण घेतला आणि थोडीशी टेस्टला मी ही साबुदाणा खिचडी केली. बघा, वेगळ्या पद्धतीने ही साबुदाणा खिचडी केलेली आहे. ह्याच्यामध्ये बघा बटाटा आहे, टोमॅटो आहे, जिरा आहे, मिरची पण आहे. हे बघा, मिरचीसुद्धा आहे. ही अशी तिखट उपवासाची जरी नसली तरी आगळी वेगळी अशी साबुदाणा खिचडी, मसालेदार साबुदाणा खिचडी आपली चवीला तर खूपच छान लागली. म्हणजे ही साबुदाणा खिचडी, मसालेदार साबुदाणा खिचडी. बघा, साबुदाणा किती छान फुलला आहे. चवही खूप छान आहे. बघा, बटाटा, उपवासाच्या खिचडीपेक्षा छान लागते उलट अशी खिचडी. मिरची आहे. चला, आता मी नाश्ता करून घेते, चहा पिते. मग भांडी जी मंगल मावशी भांडी घासून गेलेत, भांडी आवरून घेते. विहान आलं ना शाळेतून. ए पेपर का सांगायला सांग आधी. डोळे बंद करायला सांगितलं काय? हात तुझ्या एवढं
सरप्राईज. आहान विहान आता शाळेतून आलेले आहेत. त्यांना पेपर खूप छान गेलेला आहे. चलो टाटा बाय बाय. इथे ॲमेझॉनवरून एक पार्सल आलेलं आहे. आता आहान विहान शाळेतून आले, ते जेवायला बसलेले आहेत आणि ते पार्सल आलेलं आहे. आता काय पार्सल आलं ते आपण पाहूया. तर इथे आहान विहानसाठी ह्या जेवणाच्या त्यांच्या बॅगा आहेत. ही विहानला आवडली, आहानला. तर बघूया बॅग कशी आहे आतून. बऱ्यापैकी ही मोठी बॅग आहे. म्हणजे ह्याच्यात त्यांचे ना 3 टिफिन असतात. लॉंग ब्रेक, शॉर्ट ब्रेक आणि एक असतो 5 मिनिटाचा ब्रेक, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट देतो. तर असे हे 3 टिफिन त्यांचे ह्याच्यामध्ये आरामात राहते. म्हणजे ह्या बॅगेच्या झिपसुद्धा खूप चांगल्या आहेत. तर आपण आता हे अनबॉक्सिंग केलेलं आहे ॲमेझॉनवरून आलेलं. हे बघा.